नमस्कार. आज आपण चंपाषष्ठीच्या दिवशी करायचे अत्यंत प्रभावी, सोपे आणि घरच्या घरी करता येणारे असे आध्यात्मिक उपाय पाहणार आहोत. खंडोबा महाराज कृपा, घरातील शांती, आर्थिक ओढाताण कमी करणे, आरोग्य सुधारणे, नकारात्मकता दूर करणे अशा गोष्टींसाठी हे उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. आज आपण ही सत्य माहिती, पारंपरिक पद्धती आणि अनुभवांवर आधारित उपाय यामध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. त्याआधी पाहून घेऊया चंपाषष्ठी म्हणजे नेमकं काय. चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या षष्ठीला येणारा दिवस आहे. हा दिवस खंडोबा भक्तांसाठी अत्यंत शक्तीचा काळ मानला जातो. या दिवशी खंडोबाची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय होते अशी धारणा आहे. जेजुरी, मांजरी, पाचर आणि महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक ठिकाणी हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. व्रत, उपवास, अभिषेक, भंडारा, पिवळी झेंडी, बेसन तूप नैवेद्य या दिवशी विशेष मानले जातात. हा दिवस मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. तर चंपाषष्ठीचे काही नियम आहेत आणि चंपाषष्ठीला काही तयारी देखील आपल्याला करायची आहे. सगळ्यात पहिलं, कोणताही सण स्वच्छतेशिवाय होऊ शकत नाही. सकाळी स्नान करून घर पूर्ण स्वच्छ करा. घरामध्ये विशेष स्वच्छता महत्वाची आहे. पिवळा रंग, तांदूळ, हळद, कुंकू हे देवघरात असायलाच हवेत. त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी पिवळे वस्त्र खूप महत्वाचे आहेत. पुरुषांनी किंवा स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळे कपडे परिधान करावेत, कारण पिवळा रंग हा खंडोबाचा ऊर्जा रंग मानला जातो. त्यासोबत शक्य असल्यास दिवसातून एकच वेळेस जेवण करा, म्हणजे उपवास करा, नियम पाळा. कांदा, लसूण, मांसाहार या दिवशी पूर्णपणे टाळा. दिवसात मल्हारी मार्तंडाचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. तुपाचा किंवा तिळाचा दिवा देखील या दिवशी लावायचा आहे. दिवा मंद किंवा विजू द्यायचा नाही, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. या दिवशी काही खास मंत्र देखील आहेत. जसं की मुख्य मंत्र आहे मल्हारी मार्तंडा जय मल्हार, हा मंत्र सतत म्हणायचा आहे. किंवा ओम मल्हारी देवाय नमः, ओम खंडोबा दीदी मल्हारी नमः या मंत्राचा किमान दिवसभरामध्ये 108 वेळा जप करायचा आहे. हे 2 मुख्य मंत्र आहेत. त्यासोबतच आता आपण चंपाषष्ठीच्या दिवशी मुख्य असे कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहूया. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे. घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये थोडा भंडारा किंवा पिवळा कापूर किंवा हळदीचा भंडारा शिंपडायचा आहे. देवघरामध्ये हळदीचा भंडारा खंडोबाच्या फोटोसमोर ठेवायचा आहे. सांगितलं जातं की घरामधील वाईट ऊर्जा, अपशकुन, अस्वच्छता किंवा अस्वस्थता यामुळे कमी होते. देवापुढे आपल्याला पहिला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडा भंडारा हातात घ्यायचा आहे आणि जय मल्हारी म्हणत हा घरामध्ये शिंपडायचा आहे. शिंपडल्यानंतर मीठ आणि पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय आहे पैशांचे भाग्य वाढवण्यासाठी. ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून पहा. अगदी सोपा उपाय आहे. खंडोबाला बेसन आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ते थोडेसे घरात ठेवून उरलेलं कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला द्यायचं आहे. कुत्रा हा प्राणी भगवान खंडेरायाचा आवडता आहे, त्यामुळे कुत्र्याला दिलं तर खूप पुण्याचं काम होईल. असं मानलं जातं की यामुळे घरातून आर्थिक लाभ होण्याचे मार्ग खुले होतात. आता तिसरा महत्वाचा उपाय आहे व्यवसाय, नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी. या दिवशी पिवळ्या कापडावर चांदी किंवा पितळेची छोटी घंटी ठेवायची आहे. खंडोबा पुढे ती 11 वेळा वाजवायची आहे आणि नंतर घराच्या मुख्य दारावर एकदा घंटा वाजवायची आहे. असं जर केलं तर कार्यामधील सगळे अडचणी असतील ते दूर होतात, असा लोकांचा विश्वास आहे. हा उपाय नक्की करून पहा. आता चौथा उपाय कोणता आहे? चौथा उपाय हा वाद, ताणतणाव, घरातील भांडण कमी करण्यासाठी आहे. संध्याकाळी तीळ किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. खंडोबासमोर एक छोटा पिवळा ध्वज ठेवायचा आहे आणि ध्वजामध्ये 5 वेळा शांतता मंत्र म्हणायचा आहे. ओम शांती 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 असं आपल्याला 5 वेळा म्हणायचं आहे. यामुळे घरातील तणाव कमी होतो. नक्की करून पहा, तुम्हाला अनुभव नक्कीच येतील. त्यासोबतच 5वा उपाय हा आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या किंवा मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हा उपाय नक्की करावा. खंडोबाला हळद, गोमूत्र, गंध यांचा एक मिश्रण उटणे म्हणून अर्पण करायचं आहे. जर घरी हे उपलब्ध नसेल तर हळद किंवा पाणी जरी तुम्ही याचं उटणं करून लावलं तरीही चालतं. आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावाने प्रार्थना करायची आहे. उटणं बनवल्याच्या नंतर
तुम्हाला तुमच्या परिवारामधील सगळ्यांची नावं घ्यायची आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि हे मिश्रण तुम्हाला देवापुढे खंडोबाला अर्पण करायचं आहे. हा झाला 5वा उपाय. आता 6वा उपाय हा स्त्रियांच्या मंगल कार्यासाठी आहे. जसं की पिवळ्या फुलांची पूजा करायची आहे, विवाहासाठी प्रार्थना किंवा सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे, किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबावर कृपा व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांचे लग्न व्हावं, यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. त्यासोबतच कुलदैवतेचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील आपण एक या दिवशी उपाय करायचा आहे. खंडोबा अनेकांचा कुलदैवताशी जोडलेले असतात. जर खंडोबा तुमचे कुलदैवत असेल तर घरामध्ये धूप आणि दिवा लावा, पितळेच्या ताटामध्ये नैवेद्य ठेवा, कुटुंबाचे नाव, नाते सांगून प्रार्थना करा आणि त्यासोबतच आपल्याला या दिवशी खंडोबाची तळी देखील भरायची आहे. तळी भरण्याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. तळी भरणं अत्यंत खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि तळी भरणं हा एक कुलाचार देखील आहे. प्रत्येकाने चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरावीच. आता चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला काही विशेष नियम देखील पाळणं खूप गरजेचं आहे. जसं की दिवसात किमान तरी 3 वेळा देवाचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी राग नाही करायचा, कोणालाही वाईट बोलायचं नाही, मांसाहार पूर्णपणे या दिवशी वर्ज्य आहे, मद्यपान देखील या दिवशी करायचं नाही, कोणाशी वाद नको. त्यासोबतच देवाचे फोटो या दिवशी जमिनीवर ठेवायचे नाही, घरामध्ये आरडाओरडा करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तुम्ही दिवा लावणार आहात तो दिवा विझू द्यायचा नाही. भंडारा देखील आदरानेच लावायचा आहे. तांदूळ, हळद, कुंकू व्यवस्थित अर्पण करायचं आहे. घरात शांतता ठेवायची आहे. संध्याकाळी दीपपूजा करायची आहे आणि खंडोबाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा जय मल्हार म्हणायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी विशेष असे पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. सूर्यास्त झाल्याच्या नंतर देवापुढे 2 मिनिटं शांत बसायचं आहे. तुपाचा दिवा तर लावलेला असणारच, त्यासोबतच देवासमोर पिवळी फुलं किंवा पिवळ्या फुलांचा हार घालायचा आहे आणि जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार असं 108 वेळा म्हणायचं आहे. आर्थिक शांती, आरोग्य आणि घरातील सुख यासाठी प्रार्थना करायची आहे. देवघरातील दिवा 11 वेळा बघून ओम मल्हारी देवाय नमः हे झोपण्यापूर्वी म्हणायचं आहे. मनात आजचा दिवस संपला, ऊर्जा जमा झाली असे अनुभवायचे आहे आणि जो भंडारा आहे त्याचा एक छोटासा टिपका आपल्या कपाळावरती लावायचा आहे. घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या आणि मुलांच्या कपाळावरती हा टिपका लावायचा आहे. यामुळे मल्हारी मार्तंड त्यांचे संरक्षण स्वतः करणार आहेत. भक्तांनो, चंपाषष्ठीचा दिवस हा आध्यात्मिक शक्तीचा दिवस आहे आणि आज आपण सांगितलेले प्रत्येक उपाय मनापासून करा. सरळ, शुद्ध आणि शांत मनाने केलेले उपाय नेहमी फलदायी ठरतात. खंडोबा महाराज तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवोत. जय मल्हारी मार्तंडा. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.